मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. माझी एक विनंती, अधिकाऱ्यांनी फक्त या पिण्याच्या पाण्याचा वास घ्यावा. फक्त प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या महिनाभरापासून मी कंप्लेंट केलेली आहे. माझी विनंती आहे त्या अधिकाऱ्यांनी याचा फक्त वास घ्यायचा आहे. आम्ही पाणी पितो, नागरिक आमचं पाणी पितात, त्यांनी फक्त वास घ्यायचा आहे. महापौर त्यांनी फक्त कर्मचाऱ्या पाठवून त्यांनी फक्त वास घ्यायचा आहे सगळ्यांसमोर. आणि हे पिण्यायोग्य जर पाणी असेल तर मी खाली बसतो मॅडम. त्यांनी सांगायचं फक्त वास घेऊन. त्यांनी पिलं नाही तरी चालेल. सर, माझी विनंती फक्त वास घ्या. वास गेल्याने काही होणार नाही. असं जर पाणी पुरवठा करणार असेल, सगळे लोक जार घेऊन पाणी देत आहे माझ्या प्रभागामध्ये. आमच्या अडपाणी टाकीमध्ये ऑर्डर आहे तेवढं चेक करा. दुर्गंधी आहे का? याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? दूषित पाणी आहे सातपूरमध्ये आणि कंप्लेंट केली आहे. ड्रेनेज मध्ये जर पाईपलाईन असतील तर त्याबद्दल आपण काय कारवाई केली? मान्य महापौर, मान्य उपमहापौर, मान्य आयुक्त तथा मान्य सभापती, आपल्याकडे जेव्हा दूषित पाण्याची तक्रार येते त्यावेळेस आपण त्या परिसरातल्या सर्व ड्रेनेजचे चेंबर असतात ते ओपन करून घेत असतो आणि तिथे चेक करतो की आपल्या वेळेला बऱ्याच काही वेळेला नागरिकांचे कनेक्शन कोणत्या ड्रेनेजपर्यंत गेलेले असतात. आपल्या पाईपलाईन मी SOP ने विचारले इथे काय केलं? तिथे आपण दररोज तिथे वॉशआउट घेतो टेलेंटला आणि मग ते काही दूषित पाणी असतं ते आपण काढून टाकतो आणि त्याच्यानंतर मग स्वच्छ पाणी होईल अशी दक्षता घेतो. म्हणजे अर्धा तास पाणी वाया घालवतो आम्ही. रोज अर्धा तास कॉक खोलायचा, त्या पाणी वाया घालवायचं. जेवढे तर 1 तास पाणी दिलं जातं माझ्या प्रभागाला, फक्त 1 तास. जेवढे अर्धा तास पाणी निघून जातं, एक घाण पाणी निघून जातं आणि नंतर प्यायचं योग्य पाणी येतं, असं सरांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी नागरिकांचे जे कनेक्शन असतात मुख्य लाईन पासून तर नागरिकांच्या घरापर्यंत आपण फिरून प्रत्येक चेक करतो की नेमकं कोणत्या फिरूनमधून दूषित पाणीचा सोर्स आपण शोधतो आणि त्याच्यानंतर ते बंद करतो कनेक्शन. नागरिकांचे कनेक्शन ज्या वेळेस सडलेले असतात किंवा काय होतं त्याच्यातून ते कनेक्शन मधून ते पाणी आपल्या मुख्य जलवाहिनीत येतं आणि मग त्यावेळेस ते प्रत्येक कनेक्शनचा शोध घेण्यात. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.